नमस्कार, मी डॉक्टर वृषाली रामदास राऊत. पुणे पुस्तक महोत्सव 2025 मध्ये माझं पुस्तक मानसिक आघात समजून घेताना हे उपलब्ध आहे. न्यू एरा पब्लिकेशनचा स्टॉल नंबर आहे G08 आणि न्यू एरा पब्लिकेशन तर्फे माझं पुस्तक मागच्या वर्षी प्रकाशित करण्यात आलं आणि पुस्तकाला अत्यंत छान प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी देखील मी पुणे पुस्तक महोत्सवात होते आणि माझी पहिली आवृत्ती मागच्या वर्षी खूप छान पद्धतीने रिसीव्ह झाली आणि लोकांना पुस्तक आवडतं आहे. न्यू एरा पब्लिकेशनच्या स्टॉलवर आमच्या अनेक बाकीची पुस्तकं आणि माझं पुस्तक देखील उपलब्ध आहे. आमचे अनेक लेखक न्यू एरा पब्लिकेशनचे या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतील आणि यासोबतच या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा विविध भाषातील सगळे प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि एकंदरीत याचं स्वरूप हे लेखक वाचक संवाद व्हावा या दृष्टीने खूप उपयोगी आहे. आणि माझ्यासारख्या जे नवखे लेखक आहेत किंवा जे वेगळ्या विषयाला, उदाहरणार्थ सायकोलॉजी, ज्या विषयाला खूप लोकांचा प्रतिसाद लवकर मिळत नाही, अशा विषयाला या प्लॅटफॉर्ममुळे, पुणे पुस्तक महोत्सवामुळे चांगला वाव मिळाला आहे. त्यामुळे या सर्व अरेंजमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद. जरूर या पुणे पुस्तक महोत्सव 2025. नमस्कार. पुणे पुस्तक महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी सलग 3ही वर्ष मेहता पब्लिशिंग हाऊसचा पुस्तकाचं दालन आम्ही इथे लावत आहोत. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही गेली 3ही वर्ष अनुभवतोय. पण या वर्षीचं विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुडुंब गर्दी आहे. अक्षरशः वाचक लोक पुस्तकांवर उड्या घेतात. बेस्टसेलर पुस्तकं जी आहेत, ती पुस्तकं जी आहेत आमची छावा, मृत्युंजय, युगंधर, स्वामी श्रीमान योगी, ययाती, जी बेसिकली मराठीतली क्लासिक्स मानली जातात, ती पुस्तकं रोज बरेच वाचक खरेदी करतात. पूर्ण आणि पुस्तक महोत्सवामध्ये वाचकांचा असाच उदंड प्रतिसाद राहील अशी लक्षणं पहिल्याच दिवशी दिसल्यामुळं ही खूप महत्वाची बाब म्हणून इथे नोंदवावी लागेल. धन्यवाद. महोत्सवाच्या निमित्तानं खरं तर आज मांडोगण फराटा, तालुका शिरूर, पुणे येथून मी मुद्दामून खरं तर आज आलेलो आहे. पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या या नगरीमध्ये असा भव्य दिव्य असा महोत्सव या ठिकाणी खरं तर आयोजित केलाय. प्रथमतः आयोजकांना मनापासून धन्यवाद आहेत. अशी चळवळ खरं तर उभं करणं काळाची गरज आहे, कारण आता आपण पाहतोय सोशल मीडियाच्या युगामध्ये वावरत असताना आज तरुण पिढी एक मोबाईल आणि रीलच्या मध्येच वावरत आहे आणि कुठेतरी त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा खरं तर या पुणे पुस्तक महोत्सवाचा उद्देश असावा. आणि म्हणून आज आपण पाहिलं की अनेक स्टॉल आहेत, जवळजवळ 800 स्टॉल या ठिकाणी आहेत आणि लाखो पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येकानंच अशा पुस्तक महोत्सवाला भेट देऊन नवीन साहित्य खरेदी करावं आणि जे साहित्य आपल्यासाठी निर्माण केले ते खरं तर आपल्यासाठी ठेवा आहे. आणि म्हणून वाचक म्हणून निश्चितपणाने मी या ठिकाणी पुणेकरांना सांगू इच्छितो की आपण असणाऱ्या या 21 तारखेपर्यंत असणाऱ्या या पुणे महोत्सवाला आपण आवर्जून भेट द्या. मी संतोष शामराव परदेशी पर्यावरण मंडळाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे. निश्चितपणे आपणही या माझ्या समवेत आमचे एक आदर्श शिक्षक आणि तंत्रस्नेही रणजित बोत्रे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खरं तर ही चळवळ आपण उभी केली आणि पुणेकरांना मी यासाठी धन्यवाद देतो. ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे आणि असे महोत्सव आपण अनुभवले पाहिजेत. नमस्कार, मी रणजित बोत्रे. वाचाल तर वाचाल या पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं आज इथं भेट दिली. भरपूर स्टॉलला भेट दिलेली आहे. खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक पुणेकरानं भेट द्यावी असं वाटतं, कारण आत्ता या म्हणजे वाचनाची खूप आवश्यकता आहे. सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये मुलं मोबाईल असू द्या, टी व्ही असू द्या, याच्यावर गुरफटलेले आहेत. तर पुण्यातल्या शाळांनी सुद्धा या पुणे बुक फेस्टिवलला भेट द्यावी असं मला वाटतं, कारण इथं भरपूर प्रकारचे प्रकाशनं आणि मुलांचं खूप साहित्य आहे. धन्यवाद. माझं नाव पूर्वा आहे आणि मी 11 वर्षाची आहे आणि मी या 2 ऑथर्सची बुक घेतली, एक रस्किन बॉन्ड आणि एक सुधा मूर्ती. माझा एक्सपिरियन्स इथे येऊन खूप छान होता. खूप सारे बुक्स आहेत आणि इथे खूप गेम्स आहेत खेळायला. मला खूप छान वाटलं. हॅलो सर, तुमचं नाव? मी सचिन धनकुडे. तुम्ही किती दिवस झाले, म्हणजे किती वर्षापासून इथे स्टॉल लावताय? हे मी दरवर्षी लावतो आणि मी सकाळच्या एक्झिबिशनला, नगरला, अहिल्यानगरला आणि दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन आत्ता झालं, संजय नाहरे यांनी भरवलं होतं, तिथंही माझा हा स्टॉल होता सिम्बॉल स्कॅम पुस्तकाचा. तुम्ही मग म्हणले की पुस्तक तुम्ही स्वतः लिहिले? हो. बरोबर. हो. काहीतरी वेगळं तुम्ही लिहिलेलं आणि काहीतरी वेगळं आहे तुमचं असं म्हणणं आहे, तर काय वेगळं आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता? ज्या विषयावरती लोक बोलायला भितात त्या विषयावरती मी पुस्तक लिहिले.
राजकीय पक्षाच्या चिन्हांचे 100 तोटे. हे सामान्य जनतेला लवकर समजावं म्हणून ते नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली नाव आहे पुस्तकाचं सिम्बॉल स्कॅम, राजकीय पक्षाच्या चिन्हांचे 100 तोटे. उद्देश काय पुस्तक लिहिण्यामागचा? चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा. चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा, राजकीय पक्षाच्या चिन्हांचे 100 तोटे. मी तुम्हाला ह्या पुस्तकातनं 100 तोटे सांगतोय. तुम्ही ह्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी 1 लाख रुपयाचं बक्षीसही ठेवलेलं आहे. ह्या चिन्हांचा काडीचाही उपयोग नाही. ह्या चिन्हांमुळे उलट जात, धर्म, भाषा, प्रांतवाद वाढलेला आहे, घराणेशाही वाढलेली आहे, वंशवाद वाढलेला आहे, महिलांचं शोषण वाढलेलं आहे, आर्थिक गैरव्यवहार होतात. तिकीट हवा असेल, चिन्ह हवे असेल तर लाखो नव्हे तर करोडो रुपये ह्या चिन्हांसाठी उमेदवारांना द्यावे लागतात. त्याच्यामुळे आपल्याला क्वालिटीचे उमेदवार मिळणे झाले. आपल्या चिन्हे घेऊन चोर, लबाड, गुन्हेगार, भ्रष्टाचारी आपल्या दारात आणि चांगला उमेदवार घरात, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ही व्यवस्था बरबटून गेलेली आहे, भ्रष्ट झालेली आहे, तकलादू झालेली आहे. ही लोकशाही जर तुम्हाला स्वच्छ करायची असेल, हिचा तेज परत आणायचा असेल तर ही चिन्हे काढणं ही गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे चिन्हे का आली हेच आपल्याला कधी सांगितलं गेलं नाही. एकाही शाळेच्या, कॉलेजच्या, UPSC MPSCच्या धड्यामध्ये मोगल कसे आले, वास्को द गामा कसा आला, इंग्रज कसे आले, डच कसे आले, भारतात चहा कसा आला, कॉफी कशी आली, फटाके कसे आले, सगळं सांगता. मग चिन्हे निवडणुकीमध्ये का आली हे का सांगत नाही? तर महत्वाचं काय, इकडे 1951-52 पहिली निवडणूक झाली. त्यावेळेस 85% भारतीय अशिक्षित होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्या अशिक्षितांकडनं मतदान करून घ्यायचं कसं, असा यक्ष प्रश्न त्यावेळेसचे सुकुमार सेन हे निवडणूक आयोगाच्या पहिल्या कमिशनरांना पडला. मग त्यांनी काय केलं, जोपर्यंत बहुसंख्य भारतीय शिकत नाहीत तोपर्यंत उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवायची आणि ह्या अशिक्षितांकडनं मतं काढून घ्यायची, असा स्वार्थी प्रशासकीय काम केलं. पण खरं म्हणजे ह्यांनी पहिल्यांदा त्यांना शिकवणं गरजेचं होतं. पण चला असंही समजा की त्यावेळेसच्या लोकांना ती अडचण होती, प्रशासनाची अडचण होती की एवढा मागासलेला देश आणि मग एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं कसं. तर आता कमीत कमी ती परिस्थिती राहिली नाहीये. देश अगदी सुधारित झालेला आहे. मग अशा वेळेस तरी चिन्हे काढा. त्यावेळेस 85% लोक अशिक्षित होती, आता 85% लोक शिकलीत. आता तरी चिन्ह काढा ना. आणि जे काही आजही 15%, 10%, 20% जे काही अशिक्षित असतील ते उमेदवाराच्या फोटोला पाहून मतदान करतील. ते अशिक्षित आहेत, आंधळे थोडेच, ते उमेदवाराच्या फोटोला पाहून मतदान करतील. अशिक्षितांसाठी दुसरी सोय झालेली आहे उमेदवारांचा फोटो. मग जो उमेदवार कामाने, चेहऱ्याने लोकांपर्यंत पोहोचला असन, अशिक्षित सुद्धा त्याला मतदान करतील. पण ही चिन्हे काढा. चिन्हामुळे काय होतंय की माणूस माणसाला न पाहता चिन्हाला पाहून मतदान करू लागलाय. चिन्हांचे गुलाम झाले लोक. चिन्हांमुळे क्वालिटी उमेदवार मिळेना झालेत. चिन्हे हटवल्यानंतर माणूस माणसाला पाहून मतदान करणार, क्वालिटीचे उमेदवार स्वतःहून उभे राहणार. हा मेन ह्याच्यातनं फायदा होणार. मी वंदना रानडे, कराडला असतो आम्ही. पण हे खास पुस्तक प्रकाशन आहे बघायसाठी म्हणून इतकं मोठं प्रदर्शन सुंदर बघायला मिळेल आणि भरपूर पुस्तकं बघायला मिळतील म्हणून आम्ही आलो. आणि अतिशय सुंदर रीतीनं आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांची पुस्तकं बघायला मिळाली आणि भरपूर स्टॉल, भरपूर पुस्तकं आहेत. आणि मी एक पुस्तक डोक्यात ठेवून आले होते, ते मला घ्यायचंच होतं. आजच त्याचं प्रकाशन झालंय, अनय जोगळेकरांचं. हेच ते पुस्तक 5 देश 5 राजधान्या. ते मला घ्यायचं होतं म्हणून मी खास आज त्या स्टॉललाही बुकगंगाला भेट आणि खूपच छान वाटलं इथं येऊन.